नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. हाय फ्रिक्वेन्सी प्रक्रिया ही एक स्किन केअर तंत्र आहे जी त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी विद्युत प्रवाह वापरते. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही या गोष्टी करू शकाल: हाय फ्रिक्वेन्सी फेशियल डिव्हाइस उपकरण आणि त्याच्या भागांचे वर्णन करणे, हाय फ्रिक्वेन्सी फेशियल डिव्हाइस उपकरणाचा उपयोग कसा होतो ते समजावून सांगणे आणि हाय फ्रिक्वेन्सी फेशियल डिव्हाइस उपचारांचे प्रात्यक्षिक देणे. हाय फ्रिक्वेन्सी फेशियल डिव्हाइस उपकरण आणि त्याचे भाग. हाय फ्रिक्वेन्सी डिव्हाइस हे एक हँडहेल्ड इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे स्किन केअरच्या उपचारांमध्ये वापरले जाते. या डिव्हाइसचे हे भाग आहेत: मेन युनिट, ग्लास इलेक्ट्रोड्स आणि इंटेन्सिटी कंट्रोल. मेन युनिट उपचारादरम्यान सुलभ हाताळणीसाठी उपयुक्त आहे. ग्लास इलेक्ट्रोड्स वेगवेगळ्या आकृतींमध्ये आणि आकारात येतात. चेहऱ्यासाठी सामान्यतः हे इलेक्ट्रोड्स वापरले जातात: बल्ब इलेक्ट्रोड, मशरूम इलेक्ट्रोड आणि स्पून इलेक्ट्रोड. बल्ब इलेक्ट्रोड एक बारीक, टोकदार इलेक्ट्रोड आहे ज्याचा वापर विशिष्ट त्वचेच्या समस्यांसाठी केला जातो, जसे की वैयक्तिक डाग, मुरुमांचे डाग किंवा त्वचेचे टॅग अथवा पुटकुळ्या. मशरूम इलेक्ट्रोड हे कपाळ, गाल आणि जबड्यासारख्या चेहऱ्याच्या मोठ्या भागांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. स्पून इलेक्ट्रोडचा वापर लहान भागांना लक्ष्य करण्यासाठी केला जातो, जसे की डोळ्यांखालील भाग, नाकाच्या आसपास किंवा ओठांची रेषा. तीव्रता नियंत्रण. हाय फ्रिक्वेन्सी करंटची तीव्रता नियंत्रित करण्यासाठी डिव्हाइसमध्ये सामान्यतः इंटेन्सिटी कंट्रोल डायल असते. हाय फ्रिक्वेन्सी डिव्हाइसचे उपयोग. हाय फ्रिक्वेन्सी फेशियल डिव्हाइस उपकरण हे एक सौंदर्य साधन आहे जे त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी आणि संपूर्ण त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी करंटचा वापर करते. हे उपकरण यासाठी वापरले जाते: पुरळ उपचार, त्वचा कायाकल्प, छिद्र शुद्धीकरण, डोळ्यांखालील भागात उपचार, रक्त परिसंचरण सुधारणा आणि प्रोडक्ट ॲब्झॉर्प्शन अथवा शोषण. क्लायंटने खालीलपैकी कोणतीही परिस्थिती असल्याचे सांगितल्यास फेशियल करताना हाय फ्रिक्वेन्सी फेशियल डिव्हाइस उपकरण वापरू नये, जसे गर्भधारणा, हृदयाचे विकार, पेसमेकर किंवा मेटल इम्प्लांट, एपिलेप्सी आणि सीजर विकार, खुल्या जखमा, कट किंवा त्वचेचा संसर्ग, कर्करोग किंवा ट्यूमर आणि सक्रिय रोसेशिया किंवा अत्यंत संवेदनशील त्वचा. हाय फ्रिक्वेन्सी फेशियल उपचारापूर्वी क्लायंटची तयारी. क्लायंटशी सखोल सल्लामसलत करून सुरुवात करा. त्यांच्या त्वचेची चिंता, ॲलर्जी, वैद्यकीय परिस्थिती आणि ते घेत असलेल्या कोणत्याही औषधांबद्दल विचारा. ही माहिती त्यांच्यासाठी उच्च वारंवारता उपचार योग्य आहे की नाही हे निर्धारित करण्यात मदत करेल आणि त्यात काही बदल करण्याची आवश्यकता असल्यास क्लायंटला संमती फॉर्मवर स्वाक्षरी करण्यास सांगा. हाय फ्रिक्वेन्सी डिव्हाइस जंतुनाशक वाइप्सने पुसून स्वच्छ करा. तुम्ही तुमच्या क्लायंटवर हाय फ्रिक्वेन्सी डिव्हाइस उपचार करण्यापूर्वी तुमचे हात साबणाने आणि पाण्याने धुवा. क्लायंटला प्रक्रियेस अडथळा आणतील असे दागिने आणि कपडे काढून टाकण्यास सांगा आणि क्लायंटला सलून गाऊन घालण्यास सांगा. क्लायंटला फेशियल बेडवर आरामात झोपायला सांगा. त्यानंतर क्लायंटच्या हेअरलाईन भोवती हेडबँड लावा. यानंतर आपण प्रक्रिया सुरू करू शकता. हाय फ्रिक्वेन्सी फेशियल उपचाराची कृती. हाय फ्रिक्वेन्सी फेशियल उपचार प्रक्रियेमध्ये 5 मूलभूत चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1, क्लायंटचा चेहरा स्वच्छ करा. पायरी 2, इलेक्ट्रोड निवडा. पायरी 3, कंड्युसिव्ह जेल लावा. पायरी 4, इलेक्ट्रोड त्वचेवर हलवा. पायरी 5, त्वचेला मॉइश्चराईज करा.
आता प्रत्येक पायरी तपशीलवार पाहूया. कॉटन पॅडचा वापर करून क्लिन्झिंग मिल्कसह क्लायंटच्या चेहऱ्यावरील मेकअप काढून टाकण्यास सुरुवात करा. मानेपासून सुरुवात करून कपाळापर्यंत त्वचा स्वच्छ करा. क्लायंटचा चेहरा हलक्या क्लिन्झरने स्वच्छ करा आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. क्लायंटच्या त्वचेवर क्लेन्झर थोड्या प्रमाणात लावा आणि डोळ्याच्या नाजूक भागाला टाळून गोलाकार हालचालींमध्ये हळूवारपणे मालिश करा. ज्या भागात जास्त एक्सफोलिएशन आवश्यक असू शकते, जसे की टी-झोन किंवा गर्दी असलेल्या भागांकडे जास्त लक्ष द्या. त्वचा एक्सफोलिएट करताना हलके दाब वापरून हलके एक्सफोलिएशन करा. स्क्रब किंवा ब्रशसारखे फिजिकल एक्सफोलिएंट वापरत असल्यास जास्त जोमाने स्क्रब न करण्याची काळजी घ्या, कारण त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. एक्सफोलिएशन पूर्ण झाल्यावर कोमट पाण्याने भरलेल्या भांड्यात बुडवलेल्या फेशियल स्पंजने क्लायंटचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि टिश्यू पेपरचा वापर करून याला कोरडे करा. कोणतेही इलेक्ट्रोड निवडण्यापूर्वी आपण क्लायंटच्या त्वचेचे विश्लेषण केले पाहिजे. यामुळे आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी उपचारादरम्यान विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करता येते. तुम्ही उपचार करणार असलेल्या चेहऱ्याच्या क्षेत्रासाठी योग्य असलेले इलेक्ट्रोड निवडा. आपण वेगवेगळ्या भागांसाठी एकाच चेहऱ्यावर 2 वेगळे इलेक्ट्रोड वापरू शकता. हाय फ्रिक्वेन्सी फेशियल उपकरणासह वापरण्यासाठी विशेषतः तयार केलेले एक कंडक्टिव्ह जेल निवडा. स्वच्छ स्पॅट्युलावर थोड्या प्रमाणात कंडक्टिव्ह जेल घ्या. जेल हाय फ्रिक्वेन्सी यंत्रापासून त्वचेत विद्युत प्रवाह चालविण्यास मदत करते. हे इलेक्ट्रोडचे थेट संपर्कापासून त्वचेचे संरक्षण करण्यास देखील मदत करते. क्लायंटच्या चेहऱ्याच्या विशिष्ट भागावर हळूवारपणे कंडक्टिव्ह जेल समान रीतीने पसरवा. हाय फ्रिक्वेन्सी डिव्हाइस ऊर्जा स्रोताशी योग्यरित्या जोडलेले आहे आणि योग्यरित्या कार्य करत आहे याची खात्री करा. हाय फ्रिक्वेन्सी उपचार सुरू करण्यापूर्वी क्लायंटला उपचारादरम्यान अनुभव येऊ शकतो अशा संवेदनांबद्दल माहिती द्या, जी सहसा सौम्य मुंग्या येणे किंवा तापमान वाढीची संवेदना असते. हाय फ्रिक्वेन्सी डिव्हाइस चालू करा आणि इच्छित सेटिंगमध्ये तीव्रता पातळी निश्चित करा. सर्वात कमी सेटिंगसह प्रारंभ करा आणि आवश्यकतेनुसार हळूहळू तीव्रता वाढवा. क्लायंटच्या चेहऱ्यावर लागू करण्यापूर्वी ते आपल्या हातावर वापरून पहा. इलेक्ट्रोडला त्वचेच्या जवळ धरा आणि उपचार क्षेत्रावर लहान गोलाकार आणि स्वीपिंग हालचालींमध्ये हलवा. इलेक्ट्रोड त्वचेशी संपर्क साधत असताना विद्युत प्रवाह इलेक्ट्रोडमधून जातो आणि त्वचेच्या पृष्ठभागावर सौम्य उष्णतेची भावना निर्माण करतो. येथे एक उत्तम सल्ला आहे. त्वचेची कोणतीही अस्वस्थता किंवा चिडचिड टाळण्यासाठी इलेक्ट्रोड नेहमी हलवत राहा. संपूर्ण उपचारात हलका आणि सातत्यपूर्ण दाब ठेवा. मुर्म, बारीक रेषा किंवा गजबजलेल्या छिद्रांसारख्या समस्या असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित करा, जेथे विद्युत प्रवाह रक्ताभिसरण सुधारण्यास आणि बरे होण्यास मदत करू शकते. त्वचेवर इलेक्ट्रोड हलवताना स्थिर गती ठेवा. उपचारादरम्यान क्लायंट आरामात आहे ना याची खात्री करण्यासाठी त्यांची नियमितपणे विचारपूस करा. या उपचाराचा कालावधी सुमारे 10 ते 15 मिनिटे आहे. उपचार पूर्ण झाल्यावर डिव्हाइस बंद करा आणि चेहऱ्यावरील स्पंज वापरून कोमट पाण्याने त्वचेवरील कोणतेही अतिरिक्त कंडक्टिव्ह जेल पुसून टाका. क्लायंटच्या चेहऱ्यावर कॉटन पॅडसह फेशियल लोशन लावा. टिश्यू पेपरने क्लायंटचा चेहरा कोरडा करा. त्वचेला आराम देण्यासाठी आणि हायड्रेट करण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर लावा. हे आपल्याला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो
हाय फ्रिक्वेन्सी फेशियल उपकरण आणि त्याचे भाग, हाय फ्रिक्वेन्सी फेशियल उपकरणाचे अनुप्रयोग आणि हाय फ्रिक्वेन्सी फेशियल उपचारांची प्रक्रिया पाहिल्याबद्दल आभारी आहे. भेटू पुढच्या सत्रात.